गुरु म्हणजे बचाव, गुरु म्हणजे संरक्षण, गुरु म्हणजे भरभराट, गुरु म्हणजे सौख्य, गुरु म्हणजे धार्मिकता, गुरु म्हणजे बिझनेस, गुरु म्हणजे पैसा, गुरु म्हणजे सर्व काही. गुरुजवळ काय नाही असं काहीच नाही. गुरुने जर तुम्हाला वाचवायचं ठरवलं कधीही त्याला भंग होणार नाही. गुरु शिवाय कोणी वाचू शकत नाही. कितीही मोठं संकट येऊन दे, फार मोठं संकट येऊन दे, ते तुमच्या इथपर्यंत येईल आणि गुरुची मेहरबानी झाली तर ताबडतोब ते निघून जाईल. तो समजणार पण नाही. उलट नाचक्की होणार आहे असं जरी तुम्हाला कोणी सांगितलं तरी गुरुचं सहाय्य मिळालं की त्यातल्या त्यात हे सगळे नाचक्की सगळे निघून जाईल आणि तुमची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा जेवियर कॉलेजचे प्रिन्सिपल माझ्याकडे आले, मला म्हणायला लागले उद्या मी मरणार आहे आणि रडायला लागले. जसा एवढा मोठा माणूस रडतोय मला पण मोठा आश्चर्य वाटलं. एरवी माणसं म्हणतात मी काय मरणाला घाबरतो काय असं, पण मरण खरोखर आलं मग मात्र त्याला 3 माणसाने धरा, 4 माणसाने धरा, इतकी समजूत काढा, काय नाही तिथल्या तिथे घडून पडतो खलास. काही चालत नाही. एवढा 4 लोकांना आवरणार नाही असा माणूस एकदम खलास होऊन जातो. तेव्हा गुरु त्यांचं काय झालं, ते जे प्रिन्सिपल होते त्याला सांगण्यात आलं की एका ज्योतिषानेच सांगितलं की तुम्ही उद्या मरणार. ते ऐकल्याबरोबरच ते खलास झाले आणि माझ्याकडे धाव घेतली त्याने. कसं 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 आले धापा टाकत आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं, तिथल्या तिथे ते थंड झाले. काय नाही, त्यांना काय सुचे ना. मी म्हटलं काय झालं काय हो एवढं? नाही मी मारणार आहे आता उद्या. अरे उद्या मारणार कसं काय? नाही मला एक ज्योतिषी भेटले आणि ते नामांकित आहेत, समजलं का? त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही मरणार. अरे त्यांच्या सांगण्यावर थोडंच आहे. जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही, हे नक्की लक्षात ठेवा. जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी कोणाच्याही हातात नाही. तर ते ग्रस्त सांगायला लागले मी उद्या मरणार. असं जाऊन तसं वाटलं उद्या मरणार, बघू ते खरं काय. कशावरून सांगितलं तुम्हाला? त्यांनी कुंडली माझ्याजवळ दिली. मला म्हणायला लागले बघा हा योग आहे ना याच्यामुळे मी मरणार. अरे पण तुम्ही एक योग बघितलं पण दुसरा महत्वाचा योग नाही पाहिला. तुमच्या नवमात 9 आकड्याला गुरु आहे. मग त्या गुरुची दृष्टी नेहमी प्रथम स्थानावर असते. म्हणजे ज्याची कुंडली असते त्याच्यावर पूर्ण नजर असते. कधीही काय असलं तरी नवमात गुरु असलं म्हणजे दगा फटका नाही. एखादा मनुष्य येतो आम्हाला विचारायला का हो मी माझं ऑपरेशन आहे तेव्हा मी उद्या जाऊ का, कधी जाऊ, ते मला तारीख सांगा, टाइम सांगा, वेळ सांगा, सगळं सांगा. तेव्हा आपण काय करतो, याच्या तनुस्थानावर गुरुची दृष्टी आहे की नाही, ती जर असली तर कधी भीती नाही. लग्न करणारे लोक असतात ते म्हणतात आम्हाला गुरुचा लाभ आहे का बघा, गुरुबळ आहे का बघा, गुरुबळ नसेल तर चंद्रबळ बघा. कुठून ना कुठून तरी आसरा शोधत असतात. पण त्यावेळेलाही आम्ही पाहतो या भ्रमंतीमध्ये त्याची गुरुची दृष्टी कुठे आहे. तुम्ही जे काम करणार आहे तिथे आहे का, याच्यावर आहे का, तर कुठेही चांगल्या ठिकाणी याच्या आहे का. आणि ती जर दृष्टी असली तर आपल्याला भिण्याचं काही कारण नाही. लग्नाच्या वेळेला हे फार मोठं महत्वाचं होऊन जातं. गुरुबळ बघा, गुरुबळ नसलं चंद्रबळ बघा, कुठून तरी बळ बघा असं होतं. तेव्हा हे गुरुबळ, गुरु म्हणजे बचाव, गुरु म्हणजे संरक्षण, गुरु म्हणजे भरभराट, गुरु म्हणजे सौख्य, गुरु म्हणजे धार्मिकता, गुरु म्हणजे विद्याभ्यास, गुरु म्हणजे बिझनेस, गुरु म्हणजे ऐश्वर. सगळा पैसा अडका येऊ तेऊ सगळी सुख गुरुच्या हातात आहेत. गुरुने वाचवलं तर कोणी मारू शकत नाही. तेव्हा तुम्ही गुरुची भक्ती केलीत, गुरुचा अभिषेक केला तर तुम्हाला फार मोठा आधार मिळेल. हे कमीत कमी 4 तरी असायला पाहिजे.
जेव्हा अनायसेच गुरुचा अभिषेक चालू आहे तर हा अभिषेक कमीत कमी 4 वेळ तरी करा आणि त्याच्यातून बचावा. माझ्याकडे एक बाई आल्या, त्या म्हणायला लागल्या, तुम्ही गुरुचा हे मंगळाचं तुम्ही करणार आहात ना? हो. मग मी आता आम्हाला सुट्टी आता पडणार आहे 15 दिवसाची, तेव्हा मी येऊन करेन. अरे म्हटलं तसं चालत नाही मंगळाला. मंगळाची सगळं झटकपाट, तो कधी थांबत नाही. मंगळ हा कधीही थांबत नाही. झटकपाट, तेव्हाच्या तेव्हा रोकडा आणि हमखास. त्याने एकदा ठरवलं त्याच्याशिवाय रक्त बाहेर येत नाही. मंगळ हा रक्ताचा कारक आहे. त्याने जर रवीला डॅश मारला तर हार्ट अटॅक गॅरंटेड आहे. तर त्या बाई म्हणाल्या, मी आता काय करू, मी 15 दिवसांनी आमची सुट्टी आहे तेव्हा मी सगळे करेन. मी म्हटलं तसं चालत नाही. मंगळाचा अभिषेक तेव्हाच्या तेव्हाच करायला पाहिजे. तुम्ही उद्यापासून करा. नाही नाही, मला उद्या वेळ नाही. बरं म्हटलं जा. मग ते गेल्या. जाता जाता ते त्यांच्या त्या लालबागच्या त्या फुटपाथवर घसरून पडल्या आणि नेमकं त्याच वेळेला एक बस आली आणि त्याच्यातून तिचा नवरा तिथेच उतरला. योगायोगा. आणि हिच्या धक्क्याने तोही पडला. दोघांच्या डोक्याला खोप पडले. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेलं आणि नवरा तिथल्या तिथे खालास झाला. तेव्हा मी म्हणतो की तुम्ही हे मंगळाचे अभिषेक असतात, गुरुचे अभिषेक असतात, ते कधीही चुकू नये. हे 2 गोष्टी. कारण मंगळाने जर रवीला डॅश मारला तर हार्ट अटॅक येईल. तेव्हा हृदयाशी संबंधित असलेले आणि सगळ्या तुम्हाला बचावाच्या संबंधित असलेले त्यांना तुम्ही लेट करू नका. ताबडतोब आश्रय मिळतोय तो अवश्य घ्या. तेव्हा गुरु म्हणजे बचाव आहे, गुरु म्हणजे संरक्षण आहे, गुरु म्हणजे भरभराट आहे, गुरु म्हणजे सौख्य आहे, गुरु म्हणजे धार्मिकता आहे, गुरु म्हणजे बिझनेस आहे. गुरु शिवाय दुसरं काही नाही. वाचवणारा जगात गुरु शिवाय कोणीही नाही. तेव्हा हा अभिषेक चालू आहे तोपर्यंत तो अभिषेक तुम्ही करून घ्या. त्या मग नंतर मला सुट्टी मिळणार आहे, नंतर माझं अमकं होणार आहे, तर तशा गडबडीत तुम्ही राहू नका. कारण केव्हा प्रसंग कोणता कसा येईल सांगता येत नाही. तेव्हा बचावाचं आपल्या हातात पाहिजे. बचाव करणारा कोण आहे तो आपल्या हातात पाहिजे. त्याची भक्ती आपल्याजवळ पाहिजे. तेव्हा आता ही सगळी भक्ती कशी येईल तर नामस्मरण. नामस्मरणाशिवाय काहीही होणार नाही. नुसतं तुम्ही असं काय केलं तर काय नाही उपयोग. तर नामस्मरण करायला पाहिजे. रोजचे 5000 झाले पाहिजे. 5000 करायला 1 तास लागतो. असं वाळवी लागेल सारखं तसं बसू नका. आता 2 मिनिटं, मग 2 मिनिटं, मग 4 मिनिटं, कुठे बाजारात गेले, कुठे ऑफिसमध्ये गेले, कुठे बाहेर गेले, फिरणाऱ्यांचे जास्त होऊ शकतात. जाता येता ते काय तुमचं लक्ष लागलं पाहिजे अमकं तमकं लक्ष भिक्ष काय नाही. अरे लक्ष लागणंच कठीण आहे. तुम्ही या संसारामध्ये लक्ष कुठेही लागू शकत नाही. आणि काय तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वाटतं आपलं मन ठिकाणावर नाही, अमकं नाही, मन तिथे स्थिर ठेवून करा, कधी शक्यच नाही. मन हे असं आहे की समुद्रांच्या लाटा आहेत ना, त्या कोण थांबू शकेल का? नाही. तर तसं आपलं मन आहे. मनातले विचार कोणीही थांबू शकत नाहीत. वाईट बरे ते विचार येतच राहणार आणि जितकं चांगलं करायला तितके वाईट विचार येणार. त्याशिवाय असं आहे, एखादा माणूस म्हणतो माझ्या पोटात दुखतंय, त्याला विचारावं, अरे बाबा तुझ्या पोटात दुखतंय मध्ये कोणाचं चांगलं झालंय का? त्याशिवाय पोटात दुखणारच नाही. असं आहे. तेव्हा आपल्या पोटात केव्हा दुखतं? दुसऱ्याचं चांगलं बघितलं, चांगलं ऐकलं की पोटात दुखायला लागतं. तेव्हा हे सगळे जडणघडण मनाची ती आपल्या हातात नाही. त्याच्याकरता तुम्ही गांगारून जाऊ नका. समुद्राच्या लाटा जशा आहेत तसं आपल्या डोक्यातले विचार आहेत, ते कोणीही थांबू शकत नाही. तर आपण काय करू शकतो? नामस्मरण करू शकतो. नको थांबून देणं काय नाही. मनातले विचार थांबवण्याची काही गरज नाही. ते मनच आहे, ते येणार जाणार. मन तरी तो कबीर म्हणतो, मन गया तो जाना दे, मत जाना दे शरीर, ना खेची है कमान तो क्या करे तीर.
अरे तुम्हाला वाटतं ना जाऊन दे, मन जात आहे ना, जाऊन दे, काय हरकत नाही, पण तू जाऊ नको ना त्याच्या मागे. म्हणजे मरणाचं काय होत नाही. तू जर गेलास तर प्रश्न येतो बरा वाईटाचा. तू जाण्याचं काय करू नको. तू नामस्मरण कर. नामस्मरणाशिवाय काही नाही. नामस्मरण झाल्याशिवाय तुम्हाला कुठचीही शक्ती वाचू शकत नाही. नामस्मरण. आता हे काय, ह्या ज्या कुंडल्या आहेत, ह्या कुंडल्या म्हणजे आणलेलं कर्ज आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हेच आपण घेऊन आलेलो आहे, म्हणून हे आपल्याला भोगायला लागतंय. हे काय कोणी आपल्याला दिलेलं नाही किंवा आपण काय केलेलं नाही, पण ते आपण घेऊन आलेलो आहे. समजलं. तुम्ही जन्माला आलात त्यावेळेला आकाशातली परिस्थिती घेऊन आलं म्हणजे काय, त्यावेळेला सूर्य कुठे होता, चंद्र कुठे होता, समजलं का. अरे बाकीचे ग्रह कुठे होते, मंगळ कुठे होता, गुरु कुठे होता, हे ते कुंडली आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कामावर राहिलात तेव्हा मालक कोण होता, सुपरवायझर कोण होता, मॅनेजर कोण होता, त्यांचे जसे स्वभाव ना तसं तुम्हाला भोगायला लागेल. समजलं का. हे खिटखिट 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 काय कारण नसतं. पण तेव्हा जर तुम्ही जप केले तर हे सगळं आपोआप शांत होईल. तुम्ही अनुभव घेऊन बघा, आपोआप काय करावं लागत नाही. तेव्हा हे लक्षात असून द्या की नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. नामस्मरणासारखं औषध नाही. समजलं. आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तर ह्या सगळ्यांनी सांगितलं, नामा परते साधन नाही. समजलं. तेव्हा नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. तुम्ही नामस्मरण करत राहिले पाहिजे. रोजचे 5000 करा आणि त्याचं सौख्य घ्या. समजलं का. रोजचे 5000 झाले पाहिजे आणि डायरीत लिहिले पाहिजे. डायरीत लिहिले नाही, ते जर चित्रगुप्ताकडे गेले तर त्याचा काय उपयोग नाही. समजलं ना. आपले जप आपल्या डायरीत पाहिजे, म्हणजे मग आपल्याला त्याचा अधिकार मिळतो आणि त्याचे आपल्याला विचारू शकतो. त्या जपाच्या जोरावर आपलं सगळं काय होऊ शकतं. समजलं का. तेव्हा नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. नामस्मरण चालू पाहिजे आणि दररोज 5000 तरी जप करून डायरीमध्ये लिहिलं पाहिजे. समजलं.